तुमचा विश्वास, आमची बातमी। नाशिक महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचं समोर आलंय। एकीकडे 82 कोटींच्या यंत्रसामग्रीचा गाजावाजा आणि दुसरीकडे साधं झाड कापायलाही मशीन नाहीये। सिडकोतील अंबड पोलीस ठाणे आणि मनपाच्या विभागीय कार्यालयासमोर मध्यरात्री भलं मोठं झाड कोसळलं। त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र या घटनेनंतर मनपाच्या आपत्कालीन व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा समोर आल्यात। विशेष म्हणजे झाड हटवण्यासाठी अग्निशमन दलाकडे आधुनिक कटिंग मशीनच उपलब्ध नव्हतं। परिणामी अवघ्या 15 मिनिटात हटवता आलं असतं ते झाड काढण्यासाठी जवानांना तब्बल 2 ते 3 तास कुऱ्हाडीच्या सहाय्यानं झुंज द्यावी लागली। मध्यरात्री 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत अत्यल्प साधन सामग्रीमध्ये जवानांनी हे काम केलंय। त्यांच्या तत्परतेचं नागरिकांकडून कौतुक होत असतानाच प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील तब्बल 82 कोटी रुपयांच्या यंत्रसामग्री खरेदीचा प्रस्ताव मंजूर आहे। मात्र प्रत्यक्षात आवश्यक साधनं नसल्यानं घोषणा मोठ्या पण तयारी शून्य अशी प्रतिक्रिया आता नागरिकांकडून दिली जाते। विशेष म्हणजे हे झाड अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत होतं, तरीही वेळेवर कारवाई न झाल्यानं अखेर ते रस्त्यावर कोसळलंय। एकीकडे कोट्यावधींच्या घोषणा आणि दुसरीकडे मूलभूत सुविधांची कमतरता। पावसाळा तोंडावर असताना प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। सागर चौधरी, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।